नमस्कार, स्वर्णाज रेसिपी मराठीमध्ये आज आपण कोणतीही रेसिपी बघणार नाही तर एका छान आणि महत्त्वपूर्ण विषयावर मस्त माहिती मिळवणार आहोत। खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तर मंडळी, आजचा विषय आहे डब्याची आपण योग्य ती काळजी घेतो का। मग हा डबा कुठलाही असू शकतो, ऑफिसचा डबा असू शकतो, शाळेचा डबा असू शकतो किंवा मेसचा डबा असू शकतो। तर ह्या डब्याची आपण योग्य ती काळजी घेतो का, याच विषयावर आपण काही महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत। आता तुम्ही म्हणाल, हा काही विषय झाला का, डब्याची योग्य ती काळजी घेतो का। आम्ही तर डब्याची अगदी व्यवस्थित काळजी घेतो, स्वच्छ धुतो, अगदी उत्तम क्वालिटीचा डब्बा वापरतो। ऑफकोर्स तुम्ही या सगळ्या गोष्टी करता, पण काही गोष्टी असतात ना ज्या कळत नकळत राहून जातात आणि मग स्वच्छतेमध्ये कुठेतरी बाधा येते। कारण डबा अगदी व्यवस्थित जर स्वच्छ केला नाही तर काही गोष्टी कोपऱ्या कोपऱ्यातून जाऊन राहतात आणि मग त्यामुळे आपलं किंवा आपल्या मुलांचं पोट खराब होणं, उलट्या होणं, असे काही थोडे संसर्गजन्य आजार होऊ लागतात। तर हे नेमकं कुठे आपलं काय चुकतं हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत, त्यामुळे कनेक्टेड राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। तर आजकाल बाजारात खूप छान छान प्रकारचे टिफिन्स आलेले आहेत, खूप व्हरायटीज आलेल्या आहेत आणि आपण अगदी उत्तम क्वालिटीचा, उत्तम व्हरायटीचाच टिफिन निवडतो। ऑफकोर्स या सगळ्या गोष्टी तर आपण कटाक्षाने पाळतोच, अगदी खूप सारे पैसे देऊन महागातला महाग टिफिन सुद्धा आपण घेतो। तर आता नेमका टिफिन कशा प्रकारचा असायला हवा हे सुद्धा आपण ऐकूया। तर टिफिन स्टीलचा असेल तर अतिशय उत्तम, तो स्वच्छतेमध्ये अगदी व्यवस्थित साफ करता येतो, फार त्याला कष्ट लागत नाही। नॉर्मल साबण पाण्याने आपण हा डबा अगदी व्यवस्थित क्लीन करू शकतो, ज्यामध्ये कुठेही घाण राहण्याचे चान्सेस खूप कमी असतात। त्यानंतर नंबर 2 ला आहे टपरवेअरचे टिफिन्स जे येतात ते थोडे प्लास्टिक क्वालिटीमध्ये असतात। त्यांचं उत्तम प्लास्टिक असतं, परंतु काय होतं त्याला तेलकटपणा जास्ती राहतो। म्हणून काय करायचं, ह्या टिफिनला थोडंसं गरम पाणी घ्यायचं आणि गरम पाण्यामध्ये विम लिक्विड किंवा रिफ्लेक्स लिक्विड आजकाल बाजारात मिळतं, ते थोडंसं टाकायचं आणि त्याने हा डबा स्वच्छ करून घ्यायचा, याचा तेलकटपणा अगदी निघून जातो। आणि सगळ्यात तिसरा पॉइंट महत्त्वाचा आहे तो म्हणजे आजकाल बाजारामध्ये असे लॉक अँड सीलचे डबे मिळतात जे लीक प्रूफ असतात। आतला अन्नपदार्थ बाहेर येऊ नये म्हणून याला एक छोटीशी रिंग असते, जी रिंग आहे ती आतले पदार्थ तर सिक्युअर करते, पण आपल्याला आजारी करणारा खरा किलर जो आहे ना तो याच डब्यामध्ये लपलेला आहे। त्यामुळे हा डबा मी तुम्हाला ओपन करून दाखवते म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल। हे लॉक अँड सीलचे डबे जे असतात ना, दिसायला अट्रॅक्टिव्ह असतात, वापरायला पण सोयीस्कर असतात। आतले अन्नपदार्थ बाहेर येत नाहीत म्हणून आपण हे डबे सर्रास वापरतो, पण आपल्याला आजारी पाडण्याचा जो खरा किलर असतो ना तो ह्या रिंगच्या आतमध्ये लपलेला असतो। आपल्याला वाटतं हे डबे आपण स्वच्छ धुतो, पण तुम्हाला मी दाखवते ही रिंग काढल्यानंतर तुम्ही बघाल आपण कितीही स्वच्छता पाळतो ती। ह्या रिंगला अक्षरशः बुरशी जमावते, कारण ही रिंग जी असते ना ती तिचं काम करत असते आतलं अन्न बाहेर येऊ नये म्हणून, पण यामध्ये तेल गेलेलं असतं, फूड पार्टिकल्स गेलेले असतात आणि आपण हे जर काढले नाही तर एक प्रकारची बुरशी यावर जमा होते आणि मग आपल्याला पोटदुखीसारखे आजार सतावू लागतात। म्हणून ही रिंग काढून घ्यायची आहे तुम्हाला, सुरीने काढा किंवा हाताने काढली तरी चालेल आणि मग स्क्रबरने ही रिंग आहे ना ती स्वच्छ करून घ्यायची आहे, अगदी सहज साफ होते। त्यानंतर झाकण आहे, झाकणाला जी खाच असते जिथे रिंग फिक्स केलेली असते ते सुद्धा तुम्हाला असं स्वच्छ करून घ्यायचं आहे। महिन्यातून एकदा दोनदा तरी तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे, तरच तुमचा हा डबा स्वच्छ राहील। नाहीतर तुम्ही वरून कितीही साफ केला तरी ह्या रिंगमध्ये जी बुरशी राहील ना ती तुम्हाला नक्कीच त्रास देणार आहे। साबणाने स्वच्छ घासून झालं की मग चांगले धुवून घ्यायचं। आता ही रिंग किती स्वच्छ झालेली आहे बघा, झाकण सुद्धा चांगलं स्वच्छ झालेलं आहे, सगळी बुरशी निघून गेलेली आहे। रिंग आणि झाकण व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही रिंग पुन्हा त्या जागेवर प्लेस करायची आहे। सहज लागते, व्यवस्थित बोटाने हाताने दाबून घ्यायची आणि ही रिंग घट्ट फिक्स करून घ्यायची आहे। आता हा डबा तुम्हाला वापरायला अगदी सेफ आहे, स्वच्छ झालेला आहे। हा डबा तुम्ही अगदी सहज आणि आरामात आता वापरू शकता। तर नक्की ही प्रोसेस फॉलो करा आणि महिन्यातून एकदा दोनदा तरी हा डबा अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्या। तर मंडळी, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये खूप हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्यांनाच या माहितीचा उपयोग होईल। आपण भेटू अशा छान रेसिपीसहित, छान माहितीसहित नवीन भागामध्ये। तोपर्यंत अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटी बेल येते ती प्रेस करून
ऑल सिलेक्ट करा, म्हणजे अशा छान छान इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. आपण भेटूया अशा नवीन रेसिपी सहित, नवीन माहिती सहित पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.